आणि मंडणीच्या भाषेमध्ये कैची हा प्रकार मानला जातो। पाहुण्यांनी घेऊन करणारा प्रकार म्हणजे समूह आणि ही कला आपल्या साकारातील मावळी आहे ती आपल्या समोर सादर करत आहे समूह। जोरदार टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करत आहे। खेळाला वय नसतं, हे कोणत्याही खेळामध्ये केला जातो, अत्यंत सुंदर असा सादरीकरण आहे। कला कौशल्य बघायचं आहे। अरे वा, अत्यंत सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे। असे मावळे असल्या स्वरूपात म्हणजे जन्म करायचा आता खूप वेगळं आहे। इतका सुंदर असा सादरीकरण आहे। अत्यंत वेग सोबत गुंतवला, अत्यंत सुंदर असा पवित्र आणि एकत्रित सादरीकरण आपल्याला यांनी मानाचा मुजरा दिलेला आहे आणि मग आपला हा पट्टा घेऊन सादरीकरणासाठी सुरुवात झालेली आहे। या पट्ट्याच्या शस्त्रामध्ये हा एक सुंदर असा मुजरा आहे। विविध शरीराच्या भोवतीला पट्ट्याचे वार करत आपल्या मावळ्याच्या शत्रूपासून संरक्षण करत या गृहरचनेमध्ये शत्रूला आणि कापण्याकरता आपल्या समोर त्यांना सलामी दिलेली आहे। राजांना मानाचा मुजरा दिलेला आहे। हा पट्ट्यामधला हस्तलम हा प्रकार आहे। हस्तलमध्ये एका हातामध्ये पट्टाने एका हातामध्ये धार असते आणि त्याच्या सहाय्यानं हा प्रकार करायचा असतो। असा सुंदर असा प्रकार हा छोटासा मावळा करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। सर्व उपस्थित मुलाने आणि पालकांनी टाळ्या वाजवल्या। विद्यार्थी जातात त्यांचा सन्मान तुमच्या शोधास व्हावा। आमची सुद्धा कन्या आहे प्रशासन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।